कसं काय राव मजेत ना. मी विश्वास पाटील परत तुमच्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज माझ्यासाठी तरी खूप महत्त्वाचा विषय, कारण मागच्या 7 वर्षांपासून मी कन्सिस्टन्सी ठेवली होती केस उगवण्यासाठी किंवा हेअर प्रोडक्ट संदर्भात. ती मी कन्सिस्टन्सी 1 ते 1.5 महिन्यापूर्वी ब्रेक केली आहे आणि त्याचे साईड इफेक्टही मला आता जाणवायला लागले. म्हणजे मी जवळपास मागच्या 7 वर्षांपासून मिनॉक्सिडिल वापरतोय. 7 वर्षांपासून एवढा कन्सिस्टंट होतो मी की मी एकाही गोष्टीमध्ये एवढा कन्सिस्टंट नव्हतो आजपर्यंत. बट 7 वर्षांनंतर मी मिनॉक्सिडिल बंद करतोय, म्हणजे बंद केलं आहे. त्याला आता 1 महिना झाला आहे. जरी मी टेपर्ड डोसवर असलो तरीही माझा हेअरफॉल स्टार्ट झाला आहे. आता मला माहिती नाही किती सिव्हिअर होईल आणि काय होईल तर, बट का करतोय, त्याचे काही साईड इफेक्ट झाले का, किंवा त्याच्याऐवजी मी काय यूज करतोय, खूप सगळ्या गोष्टी सांगण्यासारख्या. बट महत्त्वाचं म्हणजे एवढा चांगला रिझल्ट असल्यानंतर मी मिनॉक्सिडिल वापरणं बंद का करतो. पण ते बंद करण्या अगोदर मला तुम्हाला हे सांगू द्या की मी मिनॉक्सिडिल स्टार्ट का केलं होतं. म्हणजे 2018-19ची गोष्ट आहे. संभाजीनगरला असताना माझा प्रचंड हेअरफॉल सुरू झालेला. मी जेव्हा शहरामध्ये आलो गावाकडून, तेव्हा इन्व्हायरमेंटल स्ट्रेस असेल, त्याच्यानंतर खाण्यामध्ये फरक वगैरे, मिसचं खाणं होतं तेव्हा, व्हायटमिनची कमतरता असेल किंवा टेन्शन असेल परीक्षांचं, किंवा माझे प्रचंड हेअरफॉल होण्यासाठी सुरुवात झालेली. आणि त्याच्यानंतर मी डॉक्टर टाकळकरांकडे गेलो तेव्हा त्यांनी मला पहिल्या वेळेस मिनॉक्सिडिल मला प्रिस्क्राईब केलेलं. आणि त्याच्यानंतर मला ते तेव्हा ॲक्च्युली माहिती नव्हतं मिनॉक्सिडिल काय वगैरे वगैरे म्हणून. मी ते जवळपास 2-3 महिने वापरलं आणि त्याच्यानंतर मी स्किप केलं होतं 1 महिना. देन मी परत व्हिजिट केली डॉक्टरांकडे अँड आय टोल्ड हिम की भाई आता जास्तच हेअरफॉल सुरू झालेला आहे. त्याच्यानंतर मला टाकळकरांनी सांगितलं की भाई दिस इज हाऊ यू शुड यूज मिनॉक्सिडिल. म्हणजे एवढंही त्यांनी डिटेलमध्ये सांगितलं नव्हतं, बट स्टील म्हणजे डॉक्टरांनीही जेही डर्मॅट असतील त्यांनी सगळ्या गोष्टी समजावून सांगायला हव्या, पहिल्याच व्हिजिटमध्ये असेल किंवा मिनॉक्सिडिल प्रिस्क्राईब करण्याच्या अगोदर. डेफिनेटली आजकाल एवढा वेळ कोणी देत नाही, बट दॅट इज डॉक्टर्स रिस्पॉन्सिबिलिटी टू टेल यू की भाई मिनॉक्सिडिल तुम्हाला एकदा मिनॉक्सिडिल वापरणं सुरू केलं तर तुम्हाला आयुष्यभर वापरावं लागेल. तुम्हाला जर बंद करायचं आहे तर देर इज अ प्रोसेस कॉल्ड टेपर्ड डोस. हळूहळू तुम्हाला कसं बंद करायचं आहे ते पण डॉक्टर सांगतील. अशा गोष्टी सांगायला हव्या, बट अनफॉर्च्युनेटली ते डॉक्टर सांगत नाही. मिनॉक्सिडिल वापरणं सुरू का केलं होतं, कारण हेअरफॉल होत होता प्रचंड. मला डायरेक्टली प्रिस्क्राईब केलं गेलं मिनॉक्सिडिल. आणि त्याच्यानंतर मी म्हणजे दुसरं काही टेस्ट, ब्लड टेस्ट वगैरे काही केलं नाही, इतर काही कारण आहेत का त्याच्यावर काही विचार केला नाही. डिरेक्टली प्रिस्क्राईब केलं मिनॉक्सिडिल अँड स्टार्टेड युजिंग इट. तेव्हापासून मी आजपर्यंत, म्हणजे आता 1-1.5 महिन्यापूर्वीपर्यंत मी जवळपास 7 वर्ष मिनॉक्सिडिल वापरलं. आणि आता मी 1-1.5 महिन्यानंतर, म्हणजे 1-1.5 महिन्यापूर्वी मी मिनॉक्सिडिल वापरणं सोडलं आहे. आणि त्याची कारणं आहे तसेच. तुम्हाला जर मिनॉक्सिडिल वापरायचं असेल तर प्लीज हा व्हिडिओ बघा. प्लीज मी विनंती करतो की एकदा तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतर मिनॉक्सिडिल वापरायला सुरुवात करा. मिनॉक्सिडिल वापरण्या अगोदर मी तुम्हाला काही त्याचे रूल सांगून देतो की मी कसं वापरलं आहे. 7 वर्ष मी कन्सिस्टंट वापरलं आहे, म्हणजे सकाळ संध्याकाळ 2 वेळेस वापरलेलं आहे. 1 ml तुम्हाला वापरावं लागतं, म्हणजे एका दिवसामध्ये तुम्हाला ते 2 ml लागतं. आणि त्याच्यानंतर मी काही दिवस त्याच्यामध्ये खाडा नाही पाडायचो. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा ॲलोपेशिया असेल, तुमचा कोणत्याही प्रकारचं टक्कल पडत असेल, कसेही केस गळत असेल, तर सगळ्या प्रकारच्या केस गळतीवर हे इफेक्टिव्ह आहे 100%. आता मी मिनॉक्सिडिल वापरणं काय सोडलं याची 4-5 कारणं सांगतो तुम्हाला. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे कन्सिस्टन्सी. जेव्हा तुम्ही घरी असतात, जेव्हा तुम्हाला बाहेर काही काम नसतं किंवा तुम्ही बाहेर जात नाही, तेव्हा तुम्ही जर मिनॉक्सिडिल वापरत असाल तर दॅट इज वे मच बेटर. तुम्हाला जर वर्क फ्रॉम होम असेल तर तुम्ही 100% वापरू शकता. पण तुम्हाला जर धावपळ असेल, तुम्हाला एका शहरामधून दुसऱ्या शहरात जावं लागतं, अशा वेळेस भरपूर वेळेस तुम्ही मिनॉक्सिडिल घरी विसरता. शूटवरून आल्यानंतर तुम्ही शूटच्या ठिकाणी मिनॉक्सिडिल विसरून जाता. भाई जेव्हा मी घरी राहायचो ना तेव्हा कन्सिस्टन्सी खूप छान होती, पण जेव्हापासून मी शूटवर जायला लागलो कन्सिस्टन्सीचे 12 वाजलेत. म्हणजे महिन्यातून 3-3, 4-4 दिवस तर मिनॉक्सिडिल वापरायचोच नाही मी, याच कारणामुळे. कारण ट्रॅव्हलिंगमध्ये एकतर ते तिकडे विसरायचं किंवा इकडे विसरायचं. कधी मी नवीन घ्यायचो कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी, बट इट इज व्हेरी डिफिकल्ट. जर तुम्ही घरी असाल, जर तुम्ही मुलगी असाल तर मग तुम्ही 100% वापरू शकता. जर तुम्ही घरी असाल तर, किंवा ऑफिशियल वर्क करत असाल तर डेफिनेटली तुम्ही वापरू शकता. बट तुमचं असं आउट स्टेशन काम असतं, तुम्हाला एका शहरामधून दुसऱ्या शहरात, एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जावं लागतं, तर मग तुमच्याकडून हे शक्य नाही. नंबर 2, आणि या गोष्टींनी मला प्रचंड हैराण केलं होतं सुरुवातीला. म्हणजे जवळपास सुरुवातीचे 3-4 वर्ष तेव्हा मी कॉन्टेंट बनवत नव्हतो, तेव्हा मला इन्ग्रेडियंटही वाचता येत नव्हते किंवा मी वाचत नव्हतो आळशी असल्यामुळे. त्याचे जे इन्ग्रेडियंट आहे ना, काही फॉर्म्युलेशन जे आहेत ते अल्कोहोलपासून बनतात, काही फॉर्म्युलेशन प्रोपिलिन ग्लायकोलपासून बनतात. मला माहिती की नाही मला माहिती नाही, पण तुम्ही जर अल्कोहोल हातावर स्प्रे केलं ना तर ते तुमची स्किन प्रचंड ड्राय करतं आणि तुम्हाला खाज वगैरे येते त्याच्यामुळे मी नेहमी सांगतो की तुम्ही स्किन प्रोडक्ट असेच वापरा ज्याच्यामध्ये अल्कोहोल नाही आहे किंवा डिनेचर अल्कोहोल नाही. यामुळे काय होतं माहिती आहे का, तुमची स्काल्प एवढी, म्हणजे याच्यामध्ये असलेल्या अल्कोहोलमुळे तुमची स्काल्प एवढी ड्राय होऊन जाते की तुम्हाला खाज येते अक्षरशः. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अल्कोहोल प्रोडक्ट वापरले ना तर तुमचे हेअर देखील पांढरे होतात, तुमचे केस देखील पांढरे होतात. ही गोष्ट मला सुरुवातीला माहिती नव्हती, त्याच्यामुळे 3-4 वर्ष वापरल्यानंतर मला ही गोष्ट कळली. अँड देन आय मूव्ह टू फोम.
फोमी मिनॉक्सिडिल किंवा असे फॉर्म्युलेशन जे पाण्यापासून बनलेले आहेत, ज्याच्यामध्ये अल्कोहोल वगैरे नाही आहे. प्रोपिलिन ग्लायकॉलने सुद्धा कॉन्टॅक्ट डर्मॅटिटिस होतो. कॉन्टॅक्ट डर्मॅटिटिसमुळे मी जवळपास 6 महिने परेशान होतो. सर्वांनाच होत नाही, बट काही काही लोकांना होतो. अल्कोहोल किंवा प्रोपिलिन ग्लायकॉलचे प्रोडक्ट तुम्ही जर स्कॅल्पवर वापरले ना, तुम्हाला खाज येते किंवा मग छोटे छोटे फुंचे म्हणजे पिंपल वगैरे सारखे पिंपल तुम्हाला डोक्यामध्ये येतात आणि मग तुम्हाला कंगा वगैरे करण्यासाठी प्रचंड अवघड होतं. त्यानंतर याचं ॲप्लिकेशन आहे ना, असं नाही की भाई तुम्ही हातामध्ये घेतलं आणि लगेच घोसाळलं आणि लावून टाकलं तुम्ही तेलासारखं, तसं नाही आहे. तुम्हाला केसाचे भाग करावे लागतात. जसं की समजा मी जर माझ्या टेम्पल एरियामध्ये लावलं मिनॉक्सिडिल, या ठिकाणी जर लावलं तर आतमध्ये पोहोचणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला भाग करावं लागतं आणि भाग करून तुम्हाला लावावं लागतं. 1-2 मिनटाचं हे कामच नाही आहे अजिबात. याला ॲटलिस्ट 10 ते 12 मिनटं हवेत, कारण ते लावल्यानंतर तुम्हाला थोडं बोटांनी मसाज करावं लागतं ते स्प्रेड करण्यासाठी. बिट ट्रिकी फॉर मी, कारण सकाळी 10-15 मिनटं त्याला देणं, संध्याकाळी 10-15 मिनटं आणि एवढी कन्सिस्टन्सी मेंटेन करणं. सुरुवातीला तुम्हाला 1-1.5 वर्ष ठीक वाटेल, बट नंतर हे तुम्हाला जरा जास्त जड जातं. त्याची ऑथेंटिसिटी खूप महत्त्वाची आहे. तुम्ही जर 1 महिना चुकीचं प्रोडक्ट वापरलं ना, म्हणजे जर तुम्हाला फ्रॉडमधून एखादं दुसरं मिनॉक्सिडिल मिळालं तर तुम्ही सरळ सरळ 0 स्टेजला येसाल. ऑथेंटिसिटी पण खूप महत्त्वाची आहे. प्रोडक्ट तुम्ही कुठून घेताय, कसं घेताय. मिनॉक्सिडिल यूज करण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहिती हवीच, बट ते जे प्रोडक्ट आहेत त्या 4-5 प्रोडक्टमधले का तुम्हाला सूट काय करेल किंवा नेमकं कोणतं चांगलं प्रोडक्ट आहे हे पण तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. कारण मी सुरुवातीचे 3-4 वर्ष मी अल्कोहोल बेस मिनॉक्सिडिल वापरलं, त्याच्यामुळे प्रचंड केस पण पांढरे झाली, माझी स्कॅल्प पण ड्राय व्हायची, खाज पण यायची. त्याच्यामुळे इट वॉज व्हेरी कॉम्प्लिकेटेड फॉर मी की तुम्ही जर मिनॉक्सिडिल फोम घेतलं तर ते फोम बेस मिनॉक्सिडिल जे आहे ते लवकर ॲब्झॉर्ब होतं, म्हणजे 10 मिनिटामध्ये हार्डली. तुम्ही जर अल्कोहोल बेस किंवा लिक्विड बेस जर मिनॉक्सिडिल घेतलं तर ते ॲब्झॉर्ब होण्यासाठी 60 ते 90 मिनिटं लागतात. ह्या गोष्टी बारीक बारीक गोष्टी तुम्हाला माहिती हव्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटल्यानंतर तुमचं तेवढं बजेट हवं. जर तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं मिनॉक्सिडिल घ्यायचं आहे, रोगेनसारखं फोम बेस तुगेन असेल तर याच्यासाठी प्रचंड पैसे लागतात. 1200 रुपयाला हे तुम्हाला 60 ग्रॅम मिळतं आणि 60 ग्रॅममध्ये तुम्ही हे 15 दिवस लावू शकतात किंवा 18 दिवस लावू शकता. इन माय ओपिनियन तुम्हाला कॉन्टॅक्ट डर्मॅटिटिस देणार नाही. मध्ये अल्कोहोल आहे, बट हे प्रचंड एक्सपेन्सिव्ह आहे. या ठिकाणी तुम्ही जर हे लिक्विड गेन घ्याल ना किंवा लिक्विड सोल्युशन घ्याल ना, तर हे काहीतरी तुम्हाला 915 रुपयाला किंवा 800 रुपयाला मिळून जाईल. मिनॉक्सिडिल 5% सोल्युशन हे जर तुम्ही वापरलं ना झिलॅबचं, आई शपथ सांगतो प्रत्येकाला कॉन्टॅक्ट डर्मॅटिटिस होणार. कारण हेच कारण आहे मला कॉन्टॅक्ट डर्मॅटिटिस झालेला. मी एकदा वापरून बघितलेलं आहे, प्रचंड चीप आहे, काहीतरी 220-250 रुपयाला तुम्हाला मिळून जाईल. किंमत आहे याच्यावर 250 रुपयाला तुम्हाला मिळून जाईल, म्हणजे 220 रुपयालाच तुम्हाला मिळून जाईल, 200 किंवा 220. डू नॉट यूज इट. एकदा बघून घ्या अँड डू नॉट यूज इट ॲट ऑल. त्याच्यामुळे माहिती का, कॉन्टॅक्ट डर्मॅटिटिस झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येक प्रोडक्ट लावणं बंद करावं लागतं आणि प्रोडक्ट लावणं बंद केलं तर मग तुमची ती ग्रोथ तेवढी थांबते, म्हणजे जवळपास तुम्हाला 15-20 दिवस काहीच लावावं लागत नाही. ह्या बारीक बारीक गोष्टी मिनॉक्सिडिल तुम्हाला वापरायचं असेल तर. आता मी मिनॉक्सिडिल बंद कसं करतोय, तुम्हाला बंद करायचं असेल तर त्यासाठी पण एक प्रोसेस आहे, त्याला म्हणतात टेपर्ड डोस. टेपर्ड डोसमध्ये कसं असतं की तुमचे एकाच महिन्यामध्ये नाही बंद करतायत, तुम्हाला ॲटलीस्ट 2-3 महिने लागतात. सुरुवातीचा महिना जो आहे 2 वेळेस वापरत असाल तर तुम्ही 1 वेळेस वापरा. दुसऱ्या महिन्यामध्ये तुम्ही 1 दिवस आड वापरा, म्हणजे एका महिन्यामधून 15 दिवस. आणि तिसऱ्या महिन्यामध्ये तुम्ही एका महिन्यामधून ते 4-5 दिवसच वापरा आणि चौथ्या महिन्यामध्ये ते बंद केलं तरी चालेल. तर दिस वॉट वी कॉल टेपर्ड डोस. आणि मी आता टेपर्ड डोसवर आहे सध्या. मी बंद करतोय, 1.5 महिना झाला आहे, बट स्टील आय हॅव स्टार्टेड हेअरफॉल लाईक अच्छा खासा, म्हणजे एवढा पण नाही बट चांगलाच हेअरफॉल सुरू झाला आहे. I hope that it won't affect that much to my daily life. आणि जी ही प्रोग्रेस मी केलेली आहे ती झटकन जाणार नाही, बट स्टील काही असेल तर आपण मिनॉक्सिडिल परत सुरू करू शकतो, त्याच्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही आहे. तर हेअरफॉल मला जर जास्त जाणवला तर मी परत मिनॉक्सिडिल वापरणं सुरू करेल. मला परत रिकवर होण्यासाठी 2-3 महिने लागेल, बट स्टील वी हॅव अन ऑप्शन टू यूज मिनॉक्सिडिल अगेन. येस, आय वॉन्टेड टू टेक ब्रेक. मला ब्रेक घ्यायचा होता. जवळपास 6-7 वर्षांनंतर मी मिनॉक्सिडिल बंद करतोय, त्याच्यामुळे असं टेन्शन राहिलं नाही की भाई मिनॉक्सिडिल वापरायचं आहे. त्याच्यामुळे मी जवळपास 1-1.5 वर्ष मिनॉक्सिडिल वापरणार नाही. बट आयुष्यामध्ये एक गोष्ट आहे की मिनॉक्सिडिल शिवाय तुम्हाला पर्याय नाही, तुम्हाला जर चांगले हेअर हवे असतील, चांगले केस हवे असतील तर. कारण ट्रान्सप्लांट जरी केले तुम्ही तर मिनॉक्सिडिल सारखे तुम्हाला केस येत नाहीत. त्याच्यामुळे हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात शेवटचा ब्रेक असेल मिनॉक्सिडिलचा. मे बी 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष और वॉट एव्हर इट इज. त्याच्यानंतर मी डेफिनेटली परत मिनॉक्सिडिल सुरू करेल. बट येस, आय एम फीलिंग व्हेरी गुड की भाई फायनली आय हॅव स्टॉप्ड युझिंग मिनॉक्सिडिल आफ्टर सो मेनी इयर्स. इट विल ॲक्च्युअली मेक यू डिप्रेस्ड की भाई
मिनॉक्सिडिल तुम्ही जर एक दिवस मिनॉक्सिडिल यूज केलं नाही किंवा 2 दिवस मिनॉक्सिडिल यूज केलं नाही किंवा 3 दिवस यूज केलं नाही तर तुम्हाला असं वाटेल की भाई आपण 3 दिवस मिनॉक्सिडिल यूज केलं नाही टक्कल होणार परत अँड दिस अँड दॅट. somehow you have to give break. this is my opinion. मी 1-1.5 वर्ष बघेल वापरायचं आहे की नाही परत. जर मला अजून केसांचा रिझल्ट चांगला हवा असेल किंवा केस जर टिकली चांगले तर मी वापरणार नाही. बट स्टील आय एम एन्जॉईंग दिस फिलिंग. तुम्हाला जर मिनॉक्सिडिल वापरायचं असेल तर जपून वापरा. गोष्टी माहिती नसतील तर मग तुम्ही डर्मॅटॉलॉजिस्टची हेल्प पण घ्या. डर्मॅटकडे जाता येत नसेल तर मी अजूनही व्हिडिओ पोस्ट करणार आहे. काही व्हिडिओ मी पोस्टही केलेले आहेत अगोदर, त्याही व्हिडिओ बघा. मिनॉक्सिडिलला समजून घ्या आणि त्याच्यानंतर अप्लाय करा. दॅट्स ऑल फॉर टुडेज व्हिडिओ. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका प्लीज. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत.